हार्ट अटॅक, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर सारख्या गंभीर आजारांवर आता एक औषध सापडलंय. हे औषध असं आहे की जे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्याच तयार होते आणि ज्याचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. आजकाल तरुण वयातील लोकांना देखील हृदयविकाराचा झटका येतो. वेगवेगळ्या त्यांच्या शिरांमध्ये ब्लॉकेजेस होतात, त्यामध्ये ऑपरेशन्स करावे लागतात, विविध प्रकारचे कॅन्सर होतात, शुगरचा त्रास. आज मी तिला प्रत्येकाच्या घरात 1-2 पेशंट आहेत. कोलेस्ट्रॉल वाढते. आज असे आजार त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत की ज्यामुळे आता धडकी भरायला होते. नेमकं हे कशामुळे होतं याचं देखील कारण आता उघडकीस आलेलं आहे. हे आजार 100 जरी असले तरी त्याचं एकच कारण आहे आणि त्याच कारणावर मात करणारे केमिकल आज मी तिला जगाला सापडलेलं आहे. जे केमिकल आपल्या शरीरात नैसर्गिकरित्याच तयार होतं, फक्त ते तयार होण्याची लेवल घसरली जाते आणि ती लेवल कशी वाढवायची, या केमिकलचं आपल्या शरीरामध्ये कसं प्रमाण वाढवायचं हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण कदाचित या आजारांना बळी पडतो आणि वेगवेगळ्या गोळ्या चालू करतो. शुगर सुरू झाली की शुगरची गोळी चालू होते, त्यानंतर काही कालांतराने कोलेस्ट्रॉल चालू होतो, त्यानंतर वेगवेगळे आजार येतात, वेगवेगळे हे येतात. मागच्या गोळ्या बंद होत नाही पण पुढच्या गोळ्या चालू राहतात. पण आपण यांचा जो रूट कॉज आहे किंवा यांचा जो मुख्य अशी गोष्ट आहे की ज्यामुळे हा आजार सुरू झाला त्याकडे आपलं लक्ष जात नाही. तर व्हिडिओमध्ये आपण नोबेल पारितोषिक विजेत्या एका वैज्ञानिकांच्या आधारावर आपण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला आणि व्हिडिओच्या शेवटी अशा काही 2-3 नैसर्गिक उपाय यामध्ये सांगितले जातील की जे खाल्ले की शरीरामध्ये अशा एका केमिकलची मात्रा वाढून जाते की तुम्हाला कुठलाही आजार होण्याची शक्यताच मुळीच नष्ट होऊन जाते. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ हा तुम्हाला आरोग्य ठेवण्यासाठी आहे. कारण व्हिडिओ हा तुम्हाला कायमस्वरूपी निरोगी ठेवण्याच्या माहिती संदर्भात आहे. हृदयविकाराचा झटका, कॅन्सर सारखा गंभीर आजार, ब्रेन ट्यूमर, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल हे आजार कॉमन झाले. पण हे आजार कशामुळे होतात? तर हे आजार होतात तुमच्या ज्या नसा असतात, म्हणजे शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, तर त्यामध्ये ब्लॉकेजेस होतात. आता तुम्ही म्हणाले या ब्लॉकेजेस आणि बाकीच्या गोष्टींचा काय संदर्भ आहे. डिटेल आपण सांगणार आहोत की नसांमध्ये ब्लॉकेजेस कुठे, केव्हा आणि कशामुळे होतात आणि यावर एक कोणतं असं केमिकल सापडले की ज्यामुळे सर्वच आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते, आजार होण्याआधीच संपू शकतो. पण त्याआधी आपल्याला नेमकं समजून घ्यावं लागेल की या नसांमध्ये ब्लॉकेजेस का होतात, यामध्ये अडथळा का निर्माण होतो. तर हे समजून घेण्याआधी आपल्या शरीरामध्ये या नसा किंवा हे जे काय रक्तवाहिन्या आहेत यांचं स्ट्रक्चर कसं आहे ते 2 मिनिटात समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर हे जर तुम्हाला समजलं तर तुमच्या शरीराविषयी तुमचे भरपूर डाऊट क्लिअर होतील आणि तुम्ही आजारी पडण्याचा प्रश्नच निर्माण होईल. तर सगळ्यात आधी या रक्तवाहिन्या म्हणजे नेमकं काय असतात, याला इंग्लिशमध्ये ब्लड व्हेसल्स किंवा कॅपिलरी म्हणत असतात. काही छोट्या असतात, काही मोठ्या असतात, काही 1 मिलीमीटर व्यासाच्या असतात, तर काही खूप मोठ्या देखील असतात. तर या सिंपलमध्ये एखादा जो पाण्याचा पाईप असतो तर त्या पाईप सारख्या हे असतात, छोट्या मोठ्या साईजच्या असतात. एक एस्टिमेट असंही सांगतं की शरीरामधल्या सगळ्या रक्तवाहिन्या जर एकासमोर एक जर ठेवत गेल्या तर पृथ्वीचा पूर्ण एक गोल चक्कर होईल इतकी लांबी त्याची होत असते. म्हणजेच आता मग रक्तवाहिन्यांचं काय काम आहे, तर रक्तवाहिन्यांचं काम आहे रक्ताचं विसरण करणे, म्हणजे रक्त पूर्ण शरीरामध्ये पोहोचवणे. आता रक्त काय आहे, तर रक्तामध्ये उपलब्ध असणाऱ्या गोष्टी विविध आपल्या शरीरातील पेशींना, विविध अवयवांना पोहोचवणं. आता हे आपोआप तर पोहोचवत नाही, तर त्यांच्या मागे ताकद असते हृदयाची. हृदय हा असा एक पंप आहे किंवा अशी ही एक मोटार आहे की जी शरीरामध्ये रक्त विसरण किंवा रक्त वाहायला किंवा रक्ताचा फ्लो पुढे जायला मदत करत असते. आता तुम्ही पाहिलं असेल पृथ्वीचा पूर्ण एक चक्कर मारावी इतकी लांबी या पाईपलाईनची आहे, इतक्या लांबीमधून रक्त फिरवायचं आहे. मग एक छोटासा जे हृदय आहे, म्हणजे आता हृदयाची साईज किती असते, तुमची जी मूठ आहे ती मूठ, उजव्या हाताची मूठ तुम्ही अंगठामध्ये दाबून ही अशी मूठ आवळायची आहे, तर ही आहे तुमच्या हृदयाची साईज. मग विचार करा, इतकं छोटंसं हृदय, इतका छोटासा पंप, इतक्या लांबी इतकं त्या ठिकाणी कसं रक्त पसरवेल. तर तर त्यासाठी तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर ॲक्टिव्हिटी समजून घ्यावं लागेल. आता कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम ही बॉडीची अशी आहे की यामध्ये असं असतं की पूर्ण शरीरामध्ये रक्त हे फक्त एका हृदय पंप करण्याचं काम करत नसून त्याबरोबर जी काय आपल्या त्या धमन्या आहेत किंवा ज्या शिरा आहेत तर त्या देखील स्वतःच एक अशी त्यांची मेकॅनिझम असते किंवा अशी एक क्रिया असते, तर त्या क्रियेच्या माध्यमातून ते रक्त पुढे ढकलत असतात. होतं काय की हृदय हा पंप आहे, पण हृदयाची ताकद एवढीच आहे की हृदयामधून फक्त तो बाहेर रक्त पंप करण्याचं काम करतो. तिथून पुढे ज्या धमन्या आहेत, ज्या शिरा आहेत, ज्या व्हेसल्स आहेत, तर त्या स्वतः एक प्रकारची एक अशी ॲक्शन करतात ज्याला आपण
एक अशा प्रकारचं व्हॅक्यूम क्रिएट करतात, एक असा प्रेशर क्रिएट करतात, की ज्यामुळे रक्त पुढे ढकलत असतं. जवळपास आपण आपला ओला टॉवेल कसा पिळतो, तर तशा पद्धतीने त्यांचा आकार होत असतो, पुन्हा जागेवर येत असतो आणि रक्त पुढं ढकलत असतं. जसं हृदयामध्ये व्हॉल्व्स असतात तो फ्लो कंट्रोल करण्यासाठी, तसं या धमन्यांमध्ये, या शिरांमध्ये देखील व्हॉल्व्स असतात, जे एखाद्या ट्रॅफिक लाईटसारखं, जे सिग्नल तुम्ही रस्त्यावर पाहिलेले आहेत, ते सिग्नलसारखं काम करतात. ज्यामध्ये मग ते कसं काम करतात, की कुठून रक्त येणार आहे, कुठे थांबवायचं आहे, कुठे पाठवायचं आहे, तर अशा पद्धतीचं हे काम करतात. तर यातच तुम्हाला समजलं, की या ब्लड व्हेसल किंवा रक्तवाहिन्या ह्या ट्रान्सपोर्टेशनचं काम करतात. मग ट्रान्सपोर्टेशनमध्ये ते सामान त्यांचं ऑक्सिजनही असू शकतं. एखाद्या पेशींना ऑक्सिजन देणं हे काम आहे, किंवा जे घटक आहेत, विटामिन्स, मिनरल्स आहेत किंवा ग्लुकोज आहे, हे वेगवेगळ्या शिरांना, पेशींना पोहोचवणं हे एक आहे. तर ही ही जी काय आहे व्हेसल्स किंवा यांचं काम आहे. मग आता प्रॉब्लेम कुठे होतो, आजार कुठून सुरुवात होतात, ब्लॉकेजेस होतात. आता ब्लॉकेजेस केव्हा होतात, यामध्ये काही कारणास्तव अडथळा आला, एखादी जखम झाली, एखाद्या ठिकाणी सूज आली, तर हा जो ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम, हा रक्तप्रवाह स्लो होत चालतो. मग हा रक्तप्रवाह स्लो झाला तर दोन गोष्टी होतात. एकतर पेशींना त्यांचं खाद्य मिळत नाही, आणि दुसरी गोष्ट, जे वेस्ट मटेरियल रक्तामधून व्हायचं काम झालं असतं ते एका ठिकाणी साठायला लागतं. ते साठून साठून त्याचं ट्यूमरमध्ये रूपांतर व्हायला लागतं. आणि जिथे जिथे हे ट्यूमर व्हायला लागतो तिथे तिथे वेदना व्हायला लागतात. चालताना वेदना होतात, छातीत दुखतं, छातीत वेदना होतात, आणि याचंच पुढे रूपांतर होऊन तुमचं हार्ट अटॅक, तुमचे जे काही हार्ट डिसिजेस किंवा ट्यूमर्समध्ये याचं रूपांतर होत असतं. म्हणजे सगळ्या गोष्टींचं, कॅन्सर देखील मूळ हेच आहे, की जर तुमची रक्तपरिसरण संस्था जर व्यवस्थित नसेल, त्यामध्ये कुठे ब्लॉकेज आलेला असेल, तर तुम्हाला असंख्य आजार होऊ शकतात. मग आता हे आजार होऊच द्यायचे नसेल, तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं एक ॲसिड असतं, नायट्रिक ऑक्साईड. हे नायट्रिक ऑक्साईड हे शोधणाऱ्या 4 शास्त्रज्ञांना जवळपास नोबेल प्राईज मिळालेला आहे. आता हे नायट्रिक ऑक्साईड हे नेहमी शिरांच्या आतील भागामध्ये तयार होतं, आणि ते त्याचं काम करतं ब्लॉकेजेस काढण्याचं. रक्तवाहिन्याचं जो त्यांची कार्यक्षमता वाढवणं हे त्याचं काम असतं. म्हणजेच या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमचं रिपेअरिंग करणं, मेंटेनन्स काम करणं हे नायट्रिक ऑक्साईडचं काम असतं. मग आपलं काम एकच आहे, निरोगी राहायचं असेल तर नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण आपल्या शरीरात वाढवणं. हे कसं वाढवणार, तर यासाठी तुम्हाला कच्च्या हिरव्या पालेभाज्या खाणं आवश्यक आहे. होय, आहारामध्ये 100 ते 200 ग्रॅम रोज तुम्ही हिरव्या, कच्च्या, त्या बी न शिजवता पालेभाज्या खाणं अपेक्षित आहे. ज्यामध्ये बीट्स असतील, काकडी, गाजर असेल, टोमॅटो असेल, त्याचबरोबर ज्या आपल्या भाज्या असतील, ज्यामध्ये मेथी, पालक असेल, त्याबरोबर लसूण, आलं असेल, फळांमध्ये डाळिंब असेल, किंवा आंबट फळे ज्यामध्ये संत्री, लिंबू अशा प्रकारचे फळं आहारामध्ये घेणं गरजेचं असतं. याबरोबर ब्रोकोलीच्या 100 ग्रॅममध्ये जवळपास 40 मिलीग्रॅम इतका नायट्रेट असतं. या व्यतिरिक्त दररोज सकाळी कोवळ्या उन्हात बसणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. तर हेच हिरव्या पालेभाज्यांचा उपाय नेहमी तुम्ही कच्च्या पद्धतीनं जर खाल्ला, तर नक्कीच नायट्रस ऑक्साईड आहारामध्ये शरीरात वाढून तुम्ही नक्कीच निरोगी राहू शकतात. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनल नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.